मंडळी, तुम्ही ती म्हण ऐकलीच असेल, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. आता या म्हणीचं अगदी तंतोतंत प्रात्यक्षिक पुण्याच्या धायरीकरांनी अनुभवलंय. तुम्हाला आठवत असेल तर 15 एप्रिलला पुण्यातील एका ज्वेलर्स दुकानातून दिवसाढवळ्या 20 ते 25 तोळे सोनं लुटून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. विशेष म्हणजे आरोपींनी चक्क प्लास्टिकच्या बंदुकीचा धाक दाखवून हा दरोडा घातला होता. आता दिवसाढवळ्या एखाद्या दुकानावर दरोडा पडतोय म्हटल्यावर साहजिकच याचं खापर फुटलं पोलीस प्रशासनावर. पुण्याचे पोलीस झोपा काढताय का, अशा आशयाच्या बातम्या सगळीकडे फिरत होत्या. मग पोलीसही हात धुवून या केसच्या मागे लागले. आणि जेव्हा चौकशीत सगळ्या केसचा उलगडा झाला तेव्हा पोलिसांनीच काय तर अख्ख्या धायरीकरांनी डोक्याला हात लावला. कारण हा दरोडा दरोडेखोरांनी नाही तर चक्क दुकान मालकाने स्वतःच्याच दुकानावर घातला होता. आता हे सगळं नक्की कसं आणि कधी घडलं सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विषयच भारी. मंडळी, पुण्याच्या धायरी इथं विष्णू दहिवाल यांचं श्री सराफ नावाचं ज्वेलर्सचं दुकान आहे. 15 एप्रिलला मालक विष्णू दहिवाल हे दुपारपर्यंत कामगारासह दुकानातच होते. या दरम्यान दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास एक तरुण दुकानात आला. आपल्याला सोन्याची चेन घ्यायची आहे, त्यामुळे सोन्याची चेन दाखवा असं त्यानं म्हटलं. यावेळी दुकानातील कामगार त्याला सोनं दाखवत होता. या तरुणाच्या पाठोपाठ आणखी 2 मुलं दुकानात आली. इतर 2 तरुण दुकानात घुसल्यानंतर त्या 3ही जणांनी दमदाटी करायला सुरुवात केली. त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत ज्वेलर्स मालकाला मारहाण केली. यावेळी आरोपी तरुणांनी जवळपास 20 ते 25 तोळं सोनं हिसकावून घेतलं. आरोपींनी ज्वेलर्स मालकावर बंदूक भिरकावली, तसेच मारहाणही केली. या झटापटीत आरोपीच्या हातात असलेली पिस्तूल तुटली आणि तुटलेला भाग खाली पडला. यानंतर आरोपी तरुणांनी तिथून धूम ठोकली. 3ही तरुण हे एका बाईकने पळून गेले. आता एवढं सगळं महाभारत दुकानात घडल्यावर एखादा मालक त्या दरोडेखोरांच्या मागे पळाला असता, पण विष्णू दहिवाल यांनी तोंडातून ब्र देखील काढला नाही. घटनेनंतर ज्वेलर्स मालकाने पोलिसांना फोन केला. यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जेव्हा पिस्तुलीचा तुटलेला भाग पाहिला तेव्हा ते पिस्तूल हे खेळण्यातील पिस्तूल असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मग पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करायला सुरुवात केली. आणि जेव्हा पोलीस या सगळ्या घटनेच्या मुळाशी पोहोचले तेव्हा धक्कादायक माहिती उघडकीस आली. हा दरोडा कुणा दरोडेखोरांनी नाही तर चक्क मालकानेच घातला होता. विष्णू दहिवाल हा त्याच्या दुकानात सोन्याची भिशी चालवायचा. या भिशीत अनेक गावकऱ्यांनी पैसे गुंतवले होते. सामान्य कुटुंबातील महिलांनी पोटाला चिमटा घेऊन कुणी 5 तर कुणी 25,000 तर कुणी तब्बल 22 लाखांपर्यंतची गुंतवणूक केली होती. जवळजवळ 2,500 लोकांचे पैसे हे त्याने सोन्याच्या भिशी आणि इतर माध्यमातून गोळा केले. आणि हे सगळे पैसे या महाभागाने शेअर मार्केटमध्ये गुंतवले. मग व्हायचं तेच झालं. हे सगळे पैसे तो शेअर मार्केटमध्ये हरला. तसेच सोन्याच्या व्यवसायात देखील त्याला मोठा तोटा झाला. त्यामुळे तो खूप कर्जबाजारी झाला होता. इतर व्यापारी हे देखील त्याच्याकडून घेतलेल्या पैशांची सतत मागणी करत असल्याने त्याच्यावर स्वतःला संपवण्याची वेळ आली. आता यातून काहीही करून सुटायचं म्हणून त्याने त्याचा नातेवाईक दिलीप मंडलिक याला गाठलं आणि आपल्या डोक्यात शिजणारा सगळा कट त्याला सांगितला. माझ्या दुकानात तुझ्या साथीदारांसह दरोडा घाल. डिस्प्लेमध्ये नकली दागिने आहेत. ते दागिने मला व कामगाराला मारहाण करून घेऊन जा. या कामासाठी आधी 10,000 रुपये आणि काम झाल्यानंतर 2 लाख रुपये देण्याचं ठरलं होतं. मग सांगितल्याप्रमाणे दिलीप आणि त्याच्या साथीदारांनी हा दरोडा घातला. दुकानात शिरून सोन्याचे दागिने चोरी करून बाईकवर पोवारा केला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांची 7 पथकं आरोपींच्या तपासासाठी रवाना करण्यात आली होती. तब्बल 100 सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्यांनी त्यांच्या जवळील बाईक सिंहगड रस्त्यावरील एका गणपती मंदिराच्या परिसरात सोडली. तेथून पुढे ते एका रिक्षात बसून निघून गेल्याचं दिसून आलं. मात्र रिक्षात बसण्यापूर्वी त्यांचे चेहरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. तसेच ज्या रिक्षात ते बसले त्या रिक्षाचा मागही काढण्यात आला. ती रिक्षा ससून रुग्णालयाच्या परिसरात गेल्याचं पोलिसांना आढळलं. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी तासभर ससून रुग्णालयाच्या परिसरात घालवला. त्यानंतर चोरट्या मार्गाने त्यांनी भोसरी गाठली. दरम्यान आरोपी हा भोसरी परिसरात असल्याची माहिती मिळताच दोघांना अटक करण्यात आली. आणि मग चौकशीत जेव्हा या सगळ्यांना पोलिसी खाक्या दाखवण्यात आला तेव्हा ही सगळी मंडळी पोपटासारखी बोलू लागली आणि विष्णू दहिवालचं सगळं बिंग फुटलं. तर मंडळी, हा सगळा प्रकार ऐकून एक गोष्ट पक्की समजते. माणूस अडचणीत आला की काय काय करू शकतो याचा काही नेम नाही. चक्क स्वतःच्या दुकानावर दरोडा टाकून भिशीवाल्यांचे पैसे बुडवून आणि वर पोलीस यंत्रणेला गुंगारा देण्याचा डाव सगळंच धक्कादायक. पण शेवटी सत्य समोर आलं आणि खोट्या डावाला धडा मिळाला. अशा घटनांमधून आपल्याला सावध होणं खूप गरजेचं आहे. कुठे पैसे गुंतवतायत, कोणावर विश्वास ठेवतायत याची काळजी घ्या. बाकी या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि विषयच भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.